इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये युनिट 3 पाहू आता आपण. उत्क्रांतीचं शास्त्र आहे हे इव्होल्युशनरी बायोलॉजी, ते आपण अभ्यास करतोय. मानवाची उत्क्रांती कशी झाली, तो पूर्वी कसा होता आणि आत्ता कसा झाला, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कसं झालं, तर ते शोधून कसं काढलं मानवाने. तर त्याला जीवाश्म सापडले, बरेचसे जीवाश्म. ते जीवाश्म कसे तयार होतात आणि त्या जीवाश्मांचा कसा अभ्यास करायचा हे सगळं याच्यामध्ये आहे. तर ॲनिमल आणि प्लांट्स याला आपण प्रिझर्व करून कसं ठेवू शकतो. प्रिझर्व म्हणजे साठवून ठेवायचं किंवा ते खराब न होऊ देता विशिष्ट स्थितीमध्ये जसं तसं त्याला साठवून ठेवायचं किंवा जीवाश्माच्या रूपामध्ये ठेवायचं. कसं होतं हे, तर ते ज्यावेळेस एकदम जमिनीखाली किंवा पाण्यात किंवा लाव्हामध्ये किंवा बर्फामध्ये किंवा मातीमध्ये म्हणजे रेतीमध्ये ज्यावेळेस ते एकदम गाडले जातात जोरामध्ये, त्यावेळेस त्यांचे जीवाश्म तयार होतात. ॲनिमल किंवा प्लांट किंवा हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे मरतात. त्यांची बॉडी जी आहे ती सडते, कुजते, लगेच कुजते किंवा उशिराने कुजते. बर्फामध्ये जशीच तशी बॉडी कित्येक दिवस पडलेली राहते, पण जमिनीमध्ये जी आहे ती लगेच डिकम्पोज होऊन जाते. डिकम्पोजिशन जे आहे ते बऱ्याचशा एजंट्सने झालेलं असतं. म्हणजे ती बॉडी कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया बरेचसे कार्य करतात घटक त्याच्यावर, आणि मग ती बॉडी कुजते. स्कॅव्हेंजर्स जे आहेत ते व्हल्चर्स किंवा बॅक्टेरिया, फंगाय या सगळ्यांपासून ती जी बॉडी आहे किंवा त्या बॉडीचे जे सॉफ्ट पार्ट आहेत ते सगळे हे लोक डिकम्पोज करतात, खाऊन टाकतात. आणि जे हार्डर टिश्यू असतात म्हणजे शेल, बोन किंवा लाकूड, याला मात्र रेझिस्टन्स असतो, ते तसे राहतात. एन्झाईम जे फंगाय सिक्रेट करतात किंवा बॅक्टेरिया सिक्रेट करतात नॅचरली सॉईलमध्ये, आणि त्याची जी कंबाईंड ॲक्शन होते एन्व्हायरमेंट एजंटची, वॉटर, विंड, टेम्परेचर, तर ते अजून कडक ऑर्गॅनिक मटेरियल जे ते डिस्ट्रॉय करत असतं. जसं जसं टाईम जातो तसे हे कडक ऑर्गॅनिक मटेरियलसुद्धा डिकम्पोज होत असतात. फार स्पेशल केसेसमध्ये किंवा फार स्पेशल कंडिशनमध्ये काही पार्ट्स जे ते प्रिझर्व राहतात आणि त्याचे बऱ्याचशा अमाऊंटमध्ये मॉडिफिकेशन झालेले असतात. जीवाश्मांपासून त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. तर ही जी शेल आहे, तर ह्या शेलला इनऑर्गॅनिक नेचरमध्ये युजली प्रिझर्व केलं जातं. कम्प्लिटली त्याला अनअल्टर्ड केलं जातं. बोन्स आणि वूड्स त्याच्यामध्ये काम करतात दुसऱ्या साईडला, आणि ऑफन ते मिनरलाइज्ड केले जातात किंवा पेट्रिफिकेशन होतं त्यांचं. पेट्रिफिकेशन, मिनरलाइज्ड म्हणजे त्यातले जे घटक असतात ते मोकळे होऊन जातात जमिनीमध्ये, आणि पेट्रिफिकेशन म्हणजे त्यांचं दगडामध्ये रूपांतर होतं. ऑर्गॅनिक मॅटर जे वूडमध्ये किंवा बोनमध्ये हे ग्रॅज्युअली डिसइंटिग्रेट होतं, आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असतं, काहीसं पोरस असतं ते. नंतर वॉटर जे ते इंटेरियरला सीप होतं बोनच्या, आणि मिनरल्स जे ते डिझॉल्व होतात वॉटरमध्ये आणि स्लोली डिपॉझिट होतात तिथे. तर पोरोसिटीज जे ग्रॅज्युअली ते भरल्या जातात, त्याच्यामध्ये डिपॉझिट साठतात. आणि असं जे मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल लाईम, सिलिका, त्याच्यामुळे ते भरलं जातं.
हे जे पोर्शन्स आहेत ओरिजिनल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामधलं ते कंपोज केलं जातं इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये आणि त्यामध्ये सबस्टॅन्शियली ते लाईफमध्ये असतात किंवा ते डिझॉल्व होतात आणि त्याच्यामध्ये मिनरल्स येतात. म्हणजे त्याच्यापासून मिनरल्स फक्त उरतात, बाकी सगळं डिकम्पोज होऊन जातं. अशा रीतीने मटेरियल जे आहे ते प्रिझर्व केलं जातं. ओरिजिनल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये बराचसा चेंज होतो, बरीचशी फिडॅलिटी त्याच्यामध्ये होते आणि ते जमिनीमध्ये प्रिझर्व राहत आणि जनरल फॉर्ममध्ये ते ओरिजिनलमध्ये सुद्धा आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. फोसाईल जे असतं म्हणजे जीवाश्म, त्याच्यामध्ये ओरिजिनल मटेरियल जे सापडत असतं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते असतं. ॲमिनो ॲसिड्स हे फोसाईल्समध्ये असतात. किती पण मिलियन्स ऑफ इयर्स जुनं फोसाईल असलं तरी त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स असतात, ते जीवाश्मामध्ये सापडतात. नाव टाईप ऑफ फोसाईल आपण पाहूयात, म्हणजे जीवाश्मांचे प्रकार. ह्या जीवाश्मांवरून पूर्ण उत्क्रांती कशी झाली हे कळत असतं, म्हणून या जीवाश्मांचा आपण अभ्यास करतो. तर हा जो शब्द आहे जीवाश्म फोसाईल हा लॅटिन टर्म पासून आलेला आहे. फोसिलिस म्हणजे डगअप म्हणजे खोदून काढणे. हे जे फोसाईल्स आहेत हे जेव्हा ऑर्गॅनिझम्स गाडला जातो पाण्यामध्ये किंवा कशामध्ये फोसाईल्स जे ते फोसाईल्स म्हणजे तो वर्ड आलाय फोसिलिस पासून म्हणजे खोदून काढणे, डगअप. ओके, खोदून काढणे. हे जे फोसाईल्स आहेत हे ज्यावेळेस ऑर्गॅनिझम गाडला जातो पाण्यामध्ये किंवा डेब्रिज मध्ये, ढिगाऱ्यांच्या खाली किंवा मिनरल्स मध्ये, आणि त्याचा जो इफेक्ट असतो त्यावरती वाऱ्याचा परिणाम होतो, ग्रॅव्हिटीचा परिणाम होतो. बरेचसे फोसाईल्स जे ते सेडिमेंटरी रॉक्स मध्ये सापडतात, कारण दगडामध्ये असतात ते, दगडांच्या आतमध्ये. हे फोसाईल्स जे ते मेटामॉर्फिक रॉक मध्ये पण सापडतात किंवा ते जे रॉक असतात ते हीटने आणि प्रेशरने अल्टर होतात, चेंज होतात. अशा प्रकारे हे जे फोसाईल्स आहेत ते कधी कधी इग्नियस रॉक मध्ये पण सापडतात, जे मॅग्मा पासून तयार झालेले असतात. तो मॅग्मा म्हणजे लाव्हा असतो
त्याच्यामध्ये सुद्धा फोसाईल्स असतात. तर बरेचसे फोसाईल्स पैकी मोस्ट कॉमन जे नेहमी जे सापडतात आणि नेहमी ज्याचा संदर्भ दिला जातो असे जे काही फोसाईल्स आहेत ते फोसाईलचे टाइप्स आपण पाहू. पहिल्यांदा मोल्ड इम्प्रेशन फोसाईल. मोल्ड किंवा इम्प्रेशन फोसाईल म्हणजे त्याचा साचाच बनून गेलेला आहे मोल्ड सारखा. तर हे मोल्ड किंवा इम्प्रेशन जे फोसाईलचं हे केव्हा तयार होतं जेव्हा प्लांट किंवा ॲनिमल हा सडतो पूर्णपणे, पण त्याचं इम्प्रेशन राहतं. म्हणजे त्याचा जो भाग जो आहे तसा रिकामा राहतो इटसेल्फ, तो पोकळ भाग तिथे तयार होऊन जातो त्याच्या आकाराचा, त्याला म्हणतात मोल्ड. तर ऑर्गॅनिक मटेरियल जे तर ते कॉपी होऊन जातात त्या मोल्ड मध्ये. हा जो फोसाईल मोल्ड आहे तो जेव्हा शेल किंवा दुसरं स्ट्रक्चर असतं ते गाडलं जातं सेडिमेंट मध्ये आणि ते डिझॉल्व होतं अंडरग्राउंड वॉटरमुळे, डिझॉल्व होतं. मोल्ड जो आहे तो त्याचा आकार जो आहे त्या पूर्ण मातीला येतो, त्या सरफेसला येतो. त्यामुळे ऑर्गॅनिझमचे जे मार्किंग्स आहेत ते त्याच्यावरती उमटतात. त्याचा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत, इंटरनल स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यामधून मिळत नाही. या प्रकारच्या मोल्ड मधून इंटरनल स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन मिळत नाही. पण हे जे मोल्ड फोसाईल आहे हे बऱ्याच सेव्हरल वेज मध्ये आपल्याला सापडतं. जनरली यातनं बरीचशी हवा जी आहे ती पण त्यामध्ये राहते. ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते कम्प्लिटली डिकम्पोज झालेलं असतं आणि त्याचं फोसालायझेशन जे आहे ते स्टॉप होतं, मग पुढे प्रिव्हेंट होतं ऑर्गॅनिझम. तर अशा रीतीने हे जे फोसाईल्स आहेत हे सँड मध्ये सापडतात किंवा क्ले मध्ये सापडतात. नाव सेकंड इज कास्ट फोसाईल. तर कास्ट फोसाईल मध्ये कसं असतं की हे असे काही माणसं आहेत ते कास्ट फोसाईलची फार फॅमिलियर आहे, त्यांना नेहमी माहिती आहे
डायनासॉरचं स्केलेटन बनवतात, जे आपण म्युझियम मध्ये पाहतो तेच बनवतात. हे कास्ट फोसाइल्स असतात. जेव्हा मिनरल डिपॉझिट्स होतं मोल्ड मध्ये, तर त्याच्यामध्ये रॉटिंग ऑर्गॅनिक मटेरियल राहत आणि त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल रिप्लिका जो आहे तो राहत हार्ड स्ट्रक्चरचा. प्लांटचा किंवा ॲनिमलचा 3 डायमेन्शनल रिप्लिका राहत. तर त्यात कास्ट फोसाइल्स जे असतात ते बनले जातात आणि त्याच्यामध्ये हॉलो स्पेसेस जे आहेत त्या पण बनल्या जातात. तर त्यातले मोल्ड जे ते नंतर मिनरल मॅटरने भरले जातात. तर हे मोल्ड फोसाइल असं दिसतं बघा, आणि हे कास्ट फोसाइल. नाव इम्प्रिंट फोसाइल. इम्प्रिंट फोसाइल हे सिल्ट मध्ये असतात किंवा क्ले मध्ये असतात. त्याच्यामध्ये मोल्ड किंवा इम्प्रेशन राहतं, इम्प्रेशन फोसाइल राहतं, पण त्याच्यामध्ये 2 डायमेन्शनल इम्प्रिंट राहतं. हे जे फोसाइल्स आहेत हे समटाइम्स एक्सपोज्ड रॉकमध्ये असतात, एक्सपोज्ड रॉक सर्फेसेसमध्ये, किंवा त्याच्यामध्ये ज्या लेयर्स येतात रॉकमध्ये ते ब्रोक करून तुटून त्यामध्ये फोसाइल आतमध्ये राहतात. सो दॅट इज इम्प्रिंट फोसाइल. इम्प्रिंट तयार झालेली असते. नाव पर मिनरलायझेशन किंवा पेट्रिफाईड फोसाइल. याच्यामध्ये पर मिनरलायझेशन असतं किंवा म्हणजे त्याचं मिनरल्स म्हणजे काय, तर खनिज पदार्थ. मिनरल्स म्हणजे खनिज पदार्थ. खनिज पदार्थांमध्ये त्याचं रूपांतर होतं किंवा पेट्रिफिकेशन होतं, म्हणजे त्याचा दगड तयार होतो. सो ऑर्गॅनिझम जो आहे त्याचे भाग जे ते खनिज पदार्थांनी रिप्लेस होतात आणि स्टोन कॉपी राहते ऑर्गॅनिझमची, दगडासारखी कॉपी राहते. हे फोसाइल्स जे याच्यामध्ये ऑर्गॅनिझम जो आहे तो पेट्रिफाईड फॉर्म मध्ये राहतो किंवा तो स्टोन मध्ये बदलला जातो. ह्या प्रोसेसमध्ये मिनरल रिच वॉटर जे ते राहत आणि ते सोक करून घेतलं जातं. मिनरल रिच वॉटर जे ते शोषलं जातं, स्मॉल कॅव्हिटीजमध्ये शोषलं जातं किंवा खड्ड्यांमध्ये शोषलं जातं ओरिजिनल ऑर्गॅनिझमच्या. आणि हे मिनरल्स जे ते प्रेसिपिटेट होतात वॉटरपासून आणि त्यामधून ती स्पेस भरली जाते. नंतर हाडं, दात, नंतर काही वुडी प्लांट ज्यांना लाकूड असतं भरपूर, झाडं मोठे मोठे, हे या प्रकारे प्रिझर्व्ड राहतात. फेमस एक्झाम्पल आहे पेट्रिफिकेशनचं. हंड्रेड्स ऑफ पेट्रिफाईड ट्रीज जे ते सापडतात पेट्रिफाईड फॉरेस्टमध्ये. होलब्रुकमध्ये, ॲरिझोनामध्ये हे सापडलेले आहेत. असे झाडाच्या झाडं त्याचं पेट्रिफिकेशन झालेलं आहे. नाव 5व्या प्रकारचं जे जीवाश्माचा प्रकार आहे, फोसाईलचा प्रकार, तो म्हणजे ट्रेस फोसाईल. हे ट्रेस फोसाईल कसं असतं, हे ट्रॅक दाखवतो. ॲनिमल जो आहे तो ज्यावेळेस मुव्हिंग असतो, सॉफ्ट सेडिमेंटमध्ये ज्यावेळेस तो मुव्हिंग असतो त्यावेळेस ते ट्रॅक दाखवतं आणि हे सेडिमेंट जे नंतर ते कडक होऊन जातं आणि सेडिमेंटरी रॉक बनतं. हे ट्रेस फोसाईल्स जे ते व्हॅल्युएबल असतात पॅलेंटॉलॉजिस्टला, कारण
यांचा अभ्यास करून हे फुटप्रिंट्स जे आहेत ते सायंटिस्ट डिस्कवर करू शकतात. ॲनिमल कसा मूव्ह झाला असं ते डिस्कवर करू शकतात. त्यामुळे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे स्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा स्पेसिसच्या लाईफच्या बाबतीमध्ये ती राहते. या ट्रेस फोसाईलमुळे आपल्याला ती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळू शकते. नाव ट्रेस फोसाईल्स जे हे इनडायरेक्ट इव्हिडन्स आहे. प्री हिस्टॉरिक लाईफचं इनडायरेक्ट इव्हिडन्स आहे. म्हणजे इतिहासाच्या आधीचं नॉलेज, प्री हिस्टॉरिक लाईफ. याचे जे ट्रॅक्स असतात जे आपण पिक्चरमध्ये पाहतोय बाजूला, तर ते ॲनिमल फुटप्रिंट्स आहेत. सॉफ्ट सेडिमेंटमुळे जे बनलेले आहेत आणि लॅटर जे नंतर जे ते सेडिमेंटरी रॉकमध्ये कन्वर्ट झाले. त्याच्यामध्ये बरोज असतात किंवा होल्स असतात. त्या सेडिमेंटमध्ये ते राहतात. हे ट्रेस फोसाईल्स जे आहेत हे फुटप्रिंट्स दाखवतात सॉफ्ट सेडिमेंटचे आणि नंतर त्याचा सेडिमेंटरी रॉक होतो. हे आपण पाहिलं. होल्स जे ॲनिमलने केलेले असतात त्यामध्ये राहतं, वूडमध्ये राहतं किंवा रॉकमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये मिनरल मॅटर भरलं जातं मागून आणि मध्ये प्रिझर्व होतं. तर ओल्डेस्ट नोन फोसाईल जे आहेत ते वॉर्म बरोज आहेत. नंतर कोप्रोलिट्स आहेत. हे फोसाईल्स जे आहेत डंगचे आहेत किंवा स्टमक कंटेंटचे फोसाईल्स आहेत. हे युजफुल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात फूड हॅबिटच्या. ॲनिमलची फूड हॅबिट काय होता हे ते दाखवतात ऑर्गॅनिझमचे. तर गॅस्ट्रोलिथ्स हे पण हायली पॉलिश्ड स्टमक स्टोन्स असतात. ओके, तर ते ग्राइंडिंगमध्ये यूज होतं, फूडच्या ग्राइंडिंगमध्ये यूज होतं आणि त्याच्यामध्ये एक्सटिंक्ट रेप्टाईल्स दिसतात. म्हणजे जे नामशेष झालेले सरपटणारे प्राणी आहेत ते याच्यामध्ये गॅस्ट्रोलिथ्समध्ये दिसतात. हे स्टमक स्टोन्स आहेत. ते फूडच्या ग्राइंडिंगसाठी त्याचा वापर केला गेलेला आहे. नाव कार्बन फोसाईल. हे जे फोसाईल्स आहेत यांना कार्बन फिल्म्स असं म्हणतात. हे प्रिझर्व राहतात डेलिकेट भागामध्ये आणि यांचे जे लिव्ज आहे आणि ॲनिमल पार्ट्स आहेत ते याच्यामध्ये राहतात. याचं फॉर्मेशन जे कार्बन फिल्मचं ते सुरुवात होतं ज्यावेळेस ऑर्गॅनिझम हे बरीड असतात, फाईन सेडिमेंटमध्ये बरीड असतात ॲनिमल्स. ओके, तर याच्यामध्ये टाईमने ओव्हर टाईम याच्यामध्ये प्रेशर जे ते बाहेर पडतं, लिक्विडचं प्रेशर बाहेर पडतं आणि गॅसेस जे ते पण निघतात. थिन फिल्मच्या बाहेर गॅसेस निघतात कार्बनचे. ओके, ब्लॅक शेल जे ते ऑफन कंटेंट असते यामध्ये कार्बन फिल्ममध्ये फोसाईलच्या आणि काही वेळेस कार्बन फिल्म जी आहे ती लॉस्ट होऊन जाते फोसाईलमध्ये. तर इम्प्रेशन जे फोसाईलचं ते त्याच्यामध्ये जसंच तसं राहतं. तर हे प्रिझर्व्ड रिमेन्स आहे फोसाईल्स आणि हे कार्बन फोसाईल. नाव प्रिझर्व्ड रिमेन्स. प्रिझर्व्ड रिमेन्स फोसाईल. काही वेळेस फोसाईल्स जे ते प्रिझर्व असतात त्या ऑर्गॅनिझमच्या पार्टमध्ये रिलेटिवली किंवा थोडंसं चेंज झालेलं असतं. मॅमथ फ्रोझन जे परमाफ्रॉस्टमध्ये, तर हे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल जे इन्सेक्ट प्रिझर्व केले जातात. अंबर किंवा कडक झालेल्या रेझिनमध्ये इन्सेक्ट प्रिझर्व करतात किंवा सॅप प्रिझर्व करतात, जुन्या ट्रीजचा सॅप. तर याच्यामध्ये नंबर ऑफ फ्लाईज जे आहेत त्या प्रिझर्व केल्या जातात त्या
स्टिकी रेझिनच्या ड्रॉपमध्ये ते ट्रॅप होऊन जातात. अशा रीतीने फोसाईल्स जे ते तयार होतात आणि त्याचे जे रिमेन्स आहेत ते प्रिझर्व होतात टारमध्ये. टार हा क्विक पेट्रोलियम आहे. त्यामधून सरफेसला पूलच्या सरफेसला पेट्रोलियमच्या पूलच्या सरफेसला ते येत असतं. ला ब्रिया टार पिट्स हे लॉस एंजल्समध्ये आहे, कॅलिफोर्निया. त्याने प्रिझर्वड रिमेन्स जे आईस एजमधले, आईस एज म्हणजे ज्यावेळेस सगळीकडे बर्फ होता नुसतं, त्यावेळेसच्या मॅमल्सचे प्रिझर्वड रिमेन्स त्यावेळेस मिळालेले. मॅस्टोडॉन्स किंवा सॅब्रेटूथड कॅट्स हे ते मिळालेले आहेत. नाव फोसाईल्स जे याच्यात 2 कॅटेगरीज आहेत. फोसिलाइज्ड बॉडी पार्ट्स म्हणजे बोन्स, क्लॉज, टीथ, स्किन, एम्ब्रियॉज असं, आणि फोसिलाइज्ड ट्रेसेस असे 2 भाग आहेत, 2 कॅटेगरी आहे. फोसिलाइज्ड बॉडी पार्ट्स आणि फोसिलाइज्ड ट्रेसेस. बॉडी पार्टमध्ये जसेच तसे बॉडी पार्ट्स दिसतात आपल्याला, आणि ट्रेसेसमध्ये त्या बॉडी पार्टचा भाग दिसतो. पूर्ण ॲनिमल नाही दिसत, फक्त त्याचा काही थोडासा भाग दिसतो. तर इचनोफोसाईल असं त्याला म्हणतात. ते फुटप्रिंट्स असतात, नेस्ट असतात, डंग असते, टूथ असते, टूथचे मार्क असतात असं. तर याचे रेकॉर्ड्स जे त्याची मुवमेंट सापडते आणि त्यामध्ये डायनोसॉरचं बिहेवियर दिसतं. यात 6 प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते फोसाईलमध्ये टर्न होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये पहिलं अनअल्टर्ड प्रिझर्वेशन. याच्यामध्ये इन्सेक्ट किंवा प्लांटचे पार्ट्स हे अंबरमध्ये किंवा हार्डन्ड फॉर्ममध्ये सापडतात, ट्रीच्या सापमध्ये. सेकंड इज परमिनरलायझेशन किंवा पेट्रिफिकेशन. याच्यामध्ये रॉक लाईक मिनरल्स जे ते स्लोली सीप होतात आणि ओरिजिनलला रिप्लेस करतात ऑर्गॅनिक टिश्यूमध्ये. याला सिलिका, कॅल्साइट किंवा पायराइट असं म्हणतात. याच्यामध्ये रॉक लाईक फोसाईल आपल्याला सापडू शकतं. ते प्रिझर्व करतं हार्ड आणि सॉफ्ट पार्ट. बरेचसे बोन्स आणि वूड फोसाईल्स ह्याच्यामध्ये सापडतात. ते परमिनरलाइज्ड झालेले असतात. नाव रिप्लेसमेंट. ऑर्गॅनिझमची हार्ड पार्ट्स जे ते डिझॉल्व होतात आणि त्यामध्ये मिनरल साठवले जातात. कॅल्साइट, सिलिका, पायराइट किंवा आयर्न, याला म्हणतात रिप्लेसमेंट. नाव कार्बनायझेशन किंवा कोलिफिकेशन. याच्यामध्ये कार्बन रिमेन्स जे स्पेसिमेनमध्ये किंवा दुसऱ्या एलिमेंट्समध्ये, हायड्रोजनमध्ये, ऑक्सिजनमध्ये किंवा नायट्रोजनमध्ये, हे काढून टाकले जातात. ओके. कार्बन रिमेन्स हा फक्त राहतं स्पेसिमेनमध्ये. नाव रिक्रिस्टलायझेशन. हार्ड पार्ट्स जे ते रिव्हर्ट होतात मोअर स्टेबल मिनरलमध्ये किंवा स्मॉल क्रिस्टल्समध्ये आणि ते लार्जर क्रिस्टल्समध्ये टर्न होतात. नाव याचं ऑर्थोजेनेटिक प्रिझर्वेशन जे ते केलं जातं. त्यामध्ये मोल्ड्स, कास्ट्स असे जे ऑर्गॅनिझम्सचे त्यामध्ये डिस्ट्रॉय होतात किंवा डिझॉल्व्ड होतात. नाव नेचर ऑफ फोसाईल्स. हे जे फोसाईल आहे हा रेकॉर्ड आहे ऑर्गॅनिझमचा. तो पास्टमध्ये राहतो आणि त्याचे जे रिमेन्स आहेत ते कंपॅरेटिव्ह इक्विलिब्रियममध्ये बाहेर येतात त्याच्या सेडिमेंट्समध्ये, आणि त्यात हे गाडलं जातं, बरीड होऊन जातं, म्हणजे गाडलं जातं. अशा रीतीने फोसाईल्स जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतात.
ऑर्गॅनिक मटेरियल कोणतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन कोणत्या आहे त्यानुसार फोसाईल्स वेगळे वेगळे तयार होतात. तर त्याचे क्लासेस आहेत, मोठे मोठे ब्रॉड क्लासेस. त्यापैकी पहिला क्लास म्हणजे अनअल्टर्ड फोसाईल्स. याच्यामध्ये अनअल्टर्ड फोसाईलमध्ये काही स्पेसिमेन्स जे ते प्रिझर्व्ड ठेवले जातात आणि अनचेंज्ड असतात त्यांच्या ओरिजिनल कंडिशनमध्ये. त्यामध्ये टीथ असतात, बोन्स असतात, शेल्स असतात, हे फाउंड होतात तिथे. व्हर्च्युअली इंटॅक्ट असतात, ते बरीड झालेले असतात सेडिमेंट्समध्ये. आणि मोर ड्रॅमॅटिकली त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स राहतात आणि ते फ्रोझन असतात आर्क्टिक आईसमध्ये. आर्क्टिक नावाचा एक खंड आहे, त्यामध्ये जो बर्फ आहे त्या बर्फाच्या भागामध्ये हे पूर्णपणे फ्रोझन कंडिशनमध्ये तिथे राहतात. ह्याच्यामध्ये मॅमथ्स जे ते फाउंड म्हणजे सापडलेले आहेत. हेअरी मॅमथ्स एंटायरली पूर्ण सायबेरियामध्ये ते सापडलेले आहेत. आणि त्यांनी एक्सटेन्सिव्ह फोसाईल आयव्हरीचा सोर्स मिळाला आहे त्यांच्यामुळे. म्हणजे हस्तिदंत, आयव्हरी म्हणजे हस्तिदंत. त्यांचं फ्लेश हे इतकं चांगलं प्रिझर्व झालं की ते कुत्र्यांनी खाल्लं नंतर. त्यामध्ये जे क्रिएचर्स होते लार्जेस्ट मॅमल्स, ज्यामध्ये एलिफंट्स आहे, मॅस्टोडोन्स आहे आणि पॅरामॅलोडॉन आहे, हे सगळे ट्रॅप झाले अस्फाल्टमध्ये किंवा टार पिटमध्ये. आणि रॅन्चो ला बेरामध्ये, लॉस एंजल्समध्ये, कॅलिफोर्नियामध्ये हे सापडले. अशा रीतीने पोलंडमध्ये 2 स्केलेटन सापडले, वुली रिनोसेरॉसचे स्केलेटन्स आहेत ते. त्यामध्ये काही फ्लेश आहेत, त्याच्यामध्ये स्किन प्रिझर्व झालेली आहे. अशा रीतीने सापडले. ऑइल सोक्ड ग्राउंडमध्ये गाडले गेले होते. त्या जमिनीमध्ये ऑइल सोक झालेलं आहे. तर ग्रेट आयरिस डिअर सापडला बॉग्सच्या पिट्समध्ये, आयर्लंडमध्ये आयरिश डिअर सापडला होता. तर अशा रीतीने फोसाईल्सवरून आपल्याला इव्होल्युशन समजतं. ह्युमन बॉडीज जे आहेत त्याच्या कपड्यांसकट आणि फूड सकट जे अरिझोनाच्या प्लॅटूवरती राहिले होते USA मध्ये किंवा न्यू मेक्सिकोमध्ये, ते प्रिझर्व्ड राहिलेले आहेत. ओके, ड्राय एअरमध्ये प्रिझर्व्ड राहिले. आणि त्याचे जे रिमेन्स आहेत हंड्रेड्स ऑफ इयर्सच्या नंतर टर्शरी इन्सेक्ट्स जे आहेत ते प्रिझर्व्ड राहिले अंबरमध्ये, म्हणजे फोसाईल रेझिनमध्ये. आणि ते एक्झूट काढले आपण पाईन लाईक ट्रीजमध्ये, जर्मनीमध्ये. नाव अल्टर्ड फोसाईल्स. याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स हे जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये कम्प्लिटली चेंज झाले इनफिल्ट्रेशनमुळे. मिनरलच्या इनफिल्ट्रेशनमुळे चेंज झाले. ते त्यांच्या आतमध्ये मिनरल जे ते घुसून गेलं बॉडी पार्ट्समध्ये. सराउंडिंग रॉक्समधनं मिनरल घुसलं. फॉर एक्झाम्पल बोन्स म्हणजे हाडं, नंतर लाकूड. असे जे फोसाईल्स आहेत त्यांना पेट्रिफॅक्शन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे दगड होणे, त्याचा दगड झाला तर हे दगडात रूपांतर झालं यांचं. तर हे पेट्रिफाईड फॉरेस्टचे ते येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये आहेत आणि ॲरिझोना पेंटेड डेझर्टमध्ये पण आहे USA मध्ये. तर हे एकदम वेल नोन एक्झाम्पल्स आहेत पेट्रिफॅक्शन. येलोस्टोनमध्ये व्होल्कॅनिक ॲश जी आहे ती कव्हर्ड होते फॉरेस्टमध्ये आणि 40 ते 60 मिलियन इयर्स ते त्याच्यामध्ये राहू शकतात. तर हे पार्शल मिनरायझेशन आहे प्लांट्स किंवा प्लांट टिश्यूचं. सिलिकामुळे याचं पार्शल मिनरायझेशन झालं आणि क्वार्ट्स झाले. ओके, जे व्होल्कॅनिक डेब्रिजमध्ये
सापडतात आणि हे सर्क्युलेट केले गेले थ्रू प्लांट्समध्ये आणि ग्राउंड वॉटरमध्ये. मिलियन्स ऑफ इयर्सच्या नंतर हे फॉरेस्ट जे आहेत ते एक्सपोज झाले सराउंडिंग व्हॉल्कॅनिक मॅटरमध्ये आणि ते इरोड झाले. काही रिजन्समध्ये 27 लेयर्स होत्या या पेट्रिफाईड फॉरेस्टच्या, तर ते डिस्कवर केल्या गेल्या. नाव फोसाईल पार्क्स इंडिया जे त्याच्यामध्ये खूप फोसाईलचे प्लांट्स डिपॉझिट आहेत, साधारणपणे 3500 मिलियन इयर्स वर्षापूर्वीपासूनचा. बिरबल सहानी इन्स्टिट्यूट जी आहे पॅलिओ बॉटनीची लखनौला, त्यांनी असं शोधून काढलं आहे आणि त्यांनी असं स्टडी केला आहे की 20 मिलियन इयर म्हणजे 20 मिलियन वर्षापूर्वी किंवा इतके जुने फोसाईल्स फॉरेस्ट आपल्याकडे आहेत. हे जे फॉरेस्ट आहेत याचा सिस्टमॅटिक स्टडी व्हायला पाहिजे. सायंटिफिक अंडरस्टँडिंगसाठी त्यांना कॉन्झर्व करून ठेवलं पाहिजे, म्हणजे जपणूक केली पाहिजे त्याची. पॅलेंटॉलॉजिस्ट जे आहेत त्यांनी बरेचसे लोकेशन जे आहेत त्याला नॅशनल फोसाईल पार्कचं स्टेटस दिलेलं आहे. 50 मिलियन वर्षापूर्वी जे जुने फोसाईल फॉरेस्ट आपण जपणूक करून ठेवलेले आहेत ते इंटरट्रॅपन सेडिमेंट्स आहेत. ओके, याचा जो स्ट्रीमिंग लाव्हा आहे तो वाहत जातो आणि तो ओतला जातो डेक्कन रिजनमध्ये आणि मंडला डिस्ट्रिक्टमध्ये मध्य प्रदेशमध्ये हे सापडतात. 50 मिलियन वर्षाचे जुने फोसाईल फॉरेस्ट आहेत मंडला डिस्ट्रिक्टमध्ये मध्य प्रदेशात. नाव 100 मिलियन वर्षापूर्वी फॉरेस्ट लोकॅलिटीज जे आहेत राजमहाल हिल्समध्ये बिहारमध्ये सापडलेले आहेत. 260 मिलियन वर्षापूर्वीचे ओल्ड कोस्ट फॉर्मिंग फोसाईल जे आहेत ते ओरिसामध्ये सापडलेले आहेत. नाव सिग्निफिकन्स ऑफ फोसाईल्स म्हणजे फोसाईल्सचा उपयोग काय आहे, कशासाठी ते आपण जमीन उकरून काढायचे आणि काय करायचं त्यांचं, त्याचा काय उपयोग आहे, तर तो सिग्निफिकन्स ऑफ फोसाईल्समध्ये टॉपिक येतो. तर फोसाईल्सचा स्टडीचा फार मोठा उपयोग आहे. प्री हिस्टॉरिक फॉर्म्स कसे होते याच्या अंडरस्टँडिंगसाठी त्याची मदत होते आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इव्होल्युशन जे आहे ते चालू होतं आणि रिकन्स्ट्रक्शन पॅलिओग्राफिक जे रिकन्स्ट्रक्टिंग पॅलिओग्राफिक त्याच्यामध्ये राहत. तर स्टडी ऑफ एन्शंट जिओग्राफी आहे ती डिफरंट जिओलॉजिकल एराजमध्ये सापडलेली आहे किंवा इपोक्समध्ये सापडलेली आहे मॅप्समध्ये. हे जे फोसाईल्स आहेत हे एक्सटेन्सिव्हली वापरले जातात इंडिकेटर्स म्हणून प्री हिस्टॉरिक क्लायमेटमध्ये. त्याची सॅलिनिटी, नंतर सनलाईट, डॅप्थ, त्याच्या पाण्याची खोली आणि अवेलेबिलिटी जी आहे ऑक्सिजनची ती त्याच्यामध्ये राहते आणि त्याचं स्ट्रॅटिग्राफिक इंडिकेटर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये राहतात. आजच्या काळामध्ये फोसाईल्स जे आहेत ते कमर्शियली डिटेक्ट केले जातात पेट्रोलियम रिझर्व्समध्ये किंवा कोळशाच्या खाणींमध्ये रिझर्व्स, गॅसच्या रिझर्वमध्ये किंवा मेटल ओव्हर्स जे असतात त्याच्या खाणींमध्ये हे फोसाईल्स डिटेक्ट केले जातात. हे जे फोसाईल्स आहेत त्यामुळे त्या दगडाचं आयुष्य समजतं. जिथे ते सापडतात त्याला इंडेक्स फोसाईल्स असं म्हणतात. नाव इनकम्प्लीटनेस ऑफ फोसाईल रेकॉर्ड. फोसाईल रेकॉर्डमध्ये इनकम्प्लीटनेस असतो, इम्परफेक्शन असतं, ते आपल्याला जोडून घ्यावं लागतं, पूर्ण करून घ्यावं लागतं. प्रत्येक वेळेचे आणि प्रत्येक ॲनिमल्सचे फोसाईल्स तुम्हाला मिळतीलच असं नाही, काही मिळतात काही नाही मिळत. तर मग आपल्याला त्याचा जितके जास्तीत जास्त मिळतील तेवढा प्रयत्न करावा लागतो आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला लिंक एस्टॅब्लिश करावी लागते आणि त्यावरून आपल्याला काही उत्क्रांतीच्या नियमांपर्यंत पोहोचता येतं. तर ते जोडायचं कसं, इनपरफेक्शन जे आहे ते परफेक्शनमध्ये कसं न्यायचं हे इव्होल्युशनरी बायोलॉजी शिकवते.
ओके, फोसाईलमुळे डायरेक्ट आणि स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळतो, खरं आहे. पण ऑर्गॅनिक इव्होल्युशन त्याच्यामुळे आपल्याला कळतं, तेही खरं आहे. पण असे जे व्हॅल्युएबल एव्हिडन्स आहे ते जनरली अपूर्ण आहे, त्यांची डिसकंटिन्युटी आहे. काही काळातले सापडतात, काही काळातले फोसाईल सापडत नाही. फोसाईल रेकॉर्ड जो आहे काही काळाचा अवेलेबलच नाही आहे. साधारणपणे 1.5 मिलियन स्पेसीज ज्या आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या त्या नोन आहेत आजच्या काळामध्ये. पण 1,30,000 फोसाईल स्पेसीज ज्या आहेत त्यातल्या डिस्क्राईब आपण करू शकतो. बरेचसे मेजर ग्रुप्स आहेत त्यांचे फोसाईल्सच सापडलेले नाही आहे, पूर्णपणे फोसाईल सापडलेले नाही. याच्यासाठी डार्विनने असं म्हटलंय की फोसाईल रेकॉर्ड्स जे आहेत ते एक बुक आहे ज्याचे बरेचसे पेजेस हे गहाळ झालेले आहेत. फोसाईल रेकॉर्ड्स काय आहे, हा एक ग्रंथ आहे, खूप मोठा ग्रंथ आहे, जुना ग्रंथ आहे एकदम. पण त्यातले बरेचसे पेजेस हे मिसिंग झाले आहेत, गहाळ झालेले आहेत किंवा ते खराब झालेले आहेत. त्याचे सगळे लेटर्स जे आहेत ते वाचता येतील असे नाही आहेत, त्यावरचे सगळे अक्षरं जे आहेत ते वाचता येतील असे नाही आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही फॉलोइंग फॅक्टर जे आहेत ते आपण डिस्कंटिन्यूचे धरावे लागतात फोसाईल रेकॉर्डमध्ये. नाव प्रॉब्लेम्स इन एक्सकॅव्हेशन ऑफ फोसाईल्स. तर फोसाईल्स आपल्याला उकरून काढण्यासाठी काय प्रॉब्लेम येतात ते याच्यामध्ये दिलेलं आहे. फोसाईल्स हे डीपली सिच्युएटेड रॉकमध्ये असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये डिफिकल्ट असतं खोदण्यासाठी आणि सेफ्टली आपल्याला ते बाहेर काढता येऊ शकत नाही, इंटॅक्ट फॉर्ममध्ये बाहेर काढता येऊ शकत नाही. सेडिमेंटरी रॉक्स जे असतात त्याच्यामध्ये फोसाईल्स तयार झालेले असतात, ते समुद्राच्या खाली डेव्हलप झालेले असतात आणि मेजर पोर्शन जो आहे जमिनीचा तो समुद्राने व्यापून टाकलेला आहे. त्यामुळे समुद्र खोदून काढणं आपल्याला शक्य नाही आहे. हे दगड खोदून काढणं आपल्याला शक्य नाही आहे आणि त्यावरून त्याचा अभ्यास करणं शक्य नाही आहे. समुद्राच्या खाली जे आहे ते आपण खोदून काढू शकत नाही आणि त्याचा अभ्यास करू शकत नाही. परत सक्सेसफुल एक्सकॅव्हेशन जे मोठ्या मोठ्या पर्वतांचं किंवा ज्याच्यावरती पूर्णपणे बर्फ साठला आहे अशा भागाचं किंवा व्हेरी थिक म्हणजे एकदम घनदाट अशा जंगलांचं जिथे ग्रेट चान्सेस आहे फोसाईल सापडू शकतात, ते आपण पूर्णपणे खोदून काढू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. लार्ज नंबर ऑफ फोसाईल्स जे आहेत ते आपण एक्सकॅव्हेट करू शकत नाही, काढू शकत नाही. नाव फोसाईलचे प्रॉब्लेम्स. दुसरा फॅक्टर इम्पॉर्टंट असा आहे डिस्कंटिन्युटी फोसाईलची होण्यामध्ये. फोसाईल म्हणजे जीवाश्म, समजून घ्या. फोसाईल म्हणजे काय, जीवाश्म. तर त्याचा जो रेकॉर्ड आहे तो डिफिकल्टी आहे. फोसलायझेशनच्या प्रोसेसमध्ये डिफिकल्टी आल्यामुळे ते जीवाश्म पूर्णपणे तयार होऊ शकलं नाही. मेजॉरिटी जी आहे ॲनिमल्सची त्यामध्ये प्रॉपर एन्व्हायरमेंट नाही मिळाला. ओके, त्यांच्या फोसलायझेशनसाठी एन्व्हायरमेंट नाही मिळाला प्रॉपर आणि त्यामध्ये काही रिझन्स राहिले. ओके, तर पहिलं रिझन आहे ॲनिमल्स हे कम्प्लिटली डिस्ट्रॉईड आहे, प्रेडेटरने डिस्ट्रॉईड केलेले असतात. त्यामुळे त्यांचं फोसायलायझेशन झाल्यानंतर सुद्धा ते पूर्णपणे मिळत नाही किंवा ऑक्सिडायझिंग एजंटचा त्याच्यावरती परिणाम झालेला असतो, दुसऱ्या फॅक्टर्सचा परिणाम झालेला असतो. हार्ड पार्ट जो आहे हे मोस्ट ॲनिमलमध्ये सापडत नाही. फॉर एक्झाम्पल इन्व्हर्टेब्रेटमध्ये हार्ड पार्टच नसतात, तर ते नष्ट होऊन जातात. ॲसिडिटीमुळे ते नष्ट होऊन जातात. ह्या कारणामुळे लार्ज नंबर जो आहे इन्व्हर्टेब्रेट्सचा, फॉर एक्झाम्पल प्रोटोझोन्स, वॉर्म्स, हेल्मिन्स, आर्थ्रोपोड्स, हे जे जीवाश्म तयार होतच नाही. नंतर ॲनिमल्स जे आहेत लँडवरती जे राहतात त्यांना खूप कमी चान्स असतो की तिथं जीवाश्म तयार होईल, कारण त्यातले बरेचसे जे आहेत ते समुद्रापर्यंत
पोहोचूच शकत नाही, जमिनीवरतीच राहतात. त्याचे जे ऑकरन्सेस आहे ते अनफेवरेबल कंडिशनमध्ये असतात. त्याचं जे फोसायलायझेशन आहे, जीवाश्म व्हेरियस जिओलॉजिकल पिरियड्समध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करतात कम्प्लीट अब्सेन्सला, फोसाईल्सच्या जीवाश्माच्या कम्प्लीट अब्सेन्सला. त्यातनं काही जिओलॉजिकल पिरियड्स जे आहेत ते बाहेर येतात. नाव पॉप्युलेशन साईज जी आहे त्यामुळे सुद्धा फोसाईल रेकॉर्डवरती परिणाम होतो. स्पेसीज ज्याच्यामध्ये एकदम खूप लार्ज पॉप्युलेशन आहे ते प्रिझर्व्ड फॉर्ममध्ये आपल्याला मिळू शकतात, त्यांचा फोसाईल रेकॉर्ड मिळू शकतो. पण ज्यांचं पॉप्युलेशनच जास्त नाही आहे, ज्या प्रकारचे प्राणी एकदम खूप कमी आहे, त्यांचं फोसायलायझेशन झालेलं कुठे सापडेल किंवा किती प्रमाणात सापडेल? फार कमी असेल ते, कारण त्यांची संख्याच कमी होती. त्यामुळे ते मग सापडणं अशक्य होऊन बसतं. काही अमाऊंटमध्ये कॅल्शियम जे ते स्केलेटनमध्ये मॉडिफाय होतं आणि त्याचं प्रिझर्वेशन चेंज होऊन जातं. काही एक्सपर्ट्स जे त्यांनी असं सजेस्ट केलं आहे की जो ट्रायलोबाइट्समध्ये सडन ॲपिअरन्स आला जीवाश्माच्या डिपॉझिटचा, तर तो क्रिएचरमुळे नाही आला, सडनली ते इव्हॉल्व नाही झाले, पण सिम्पली ते स्टार्ट झाले कॅल्शियम आणि त्याच्या शेल्समुळे ते स्टार्ट झाले. नाव नॅचरल डिस्ट्रक्शन जे फोसाईल्सचं ते कसं होतं ते पाहू. शेवटी फोसाईल्स जे आहेत ते व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्सचे फोसाईल्स आहेत, तर ते नष्ट होतात. जे नैसर्गिक घटना आहे त्या घटनामुळे ते फोसाईल्स नष्ट होतात. ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर असतं, त्यामुळे फोसाईल्सचं बदल होतो फोसाईलमध्ये किंवा कम्प्लीट डिस्ट्रक्शन होऊन जातं फोसाईल्स डीपर रॉकमध्ये. नंतर नॅचरल अपहिवल्स जे ते फोसाईल्समध्ये डिस्ट्रक्शन झालेले असतात. जे कोर्स ऑफ रिव्हर्स जे त्याच्यामध्ये चेंज होतो, लँडस्लाईड होतात, वॉटर इरोजन होतं, फ्लड येतात आणि ते डिस्ट्रक्शन होतं रॉकचं. आणि त्याच्यात अर्थ क्रस्ट जी आहे ती त्यामध्ये फोसाईलची जी आहे ती अर्थ क्रस्ट जी आहे ती खराब होऊन जाते लँड इरोजन झाल्यामुळे किंवा लँडस्लाईड झाल्यामुळे किंवा खूप मोठ्या पुरांमुळे जमीन वाहून जाते, नद्यांचे मार्ग बदलतात, त्यामध्ये ते जमीन कोरल्या गेल्यामुळे त्या भागामध्ये असलेले फोसाईल्स नष्ट होऊन जातात. फोसाईल्सचं फ्लॅटनिंग जे ते प्रेशरमुळे होतं. मोर ऑर मोर लेयर्स ज्यामध्ये तयार होतात सेडिमेंटमध्ये आणि ते पाईल्ड होतात बेडच्या टॉपला. ओके, त्यामध्ये फोसाईल्स असतात. नाव डेटिंग ऑफ फोसाईल्स. फोसाईल्सचं डेटिंग कसं करायचं? तर एज ऑफ रॉक आणि फोसाईल्स याच्यामधून ते कळतात. भविष्यामध्ये जिओलॉजिस्ट जे भूतकाळामध्ये जे जिओलॉजिस्ट होते किंवा पॅलेंटॉलॉजिस्ट जे होते त्यांनी याचा अभ्यास केला. आणि त्यांनी बरेचसे ॲक्युरेट असे एस्टिमेशन काढले. प्रत्येक दगडाचं आयुष्य किती आहे, स्ट्रॅटाचं आयुष्य किती आहे, तो फोसाईल रेकॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये मिळालेला जो फोसाईल रेकॉर्ड आहे तो किती वर्षापूर्वीचा आहे. तर अशा रीतीने त्यांनी सॉल्ट जे ते समुद्रामध्ये साठतात तर त्यावरून किती सॉल्ट साठले, त्यावरून किती वर्षापासून हे सॉल्ट साठणं चालू आहे आपल्याला कळू शकतं. रॉक डिपॉझिट जे ते काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्सच्या अभ्यासामुळे पण आपल्याला कळून येतात.
ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स नंतर एलिमेंट्समध्ये रूपांतरित झाले, तर ते स्लो आहे. ते प्रेशर आणि टेम्परेचरचा त्यांच्यावरती परिणाम होत नाही. त्यामुळे हे जे दगड आहेत ते कसे तयार झाले हे आपल्याला सांगता येऊ शकतं. जिओलॉजिस्ट हे स्टँडर्डली युरेनियम लेड डेटिंग वापरतात. बोल्ट वूडने हे डिव्हाइस तयार केलेलं आहे 1907 मध्ये. त्याच्यामुळे सॉलिडिफिकेशन दगडाचं कसं होतं, किती वेळामध्ये होतं हे आपल्याला काढता येऊ शकतं. रेडिओ ॲक्टिव्ह युरेनियम जे ते लेडला स्पॉन्टेनियसली नष्ट करून टाकतं. तर युरेनियमचा जो हाफ लाईफ आहे तो साधारणपणे 45 कोटी वर्षापूर्वीपासून 45 कोटी वर्षांचा आहे हाफ लाईफ. तर युरेनियम जे अर्थचं ते 4 ते 5 बिलियन वर्षापूर्वी सापडतं. जेव्हा खूप प्रेशर आलं होतं आणि कॉन्ट्रॅक्टिंग डस्ट तयार झालेली होती, डस्टचा क्लाउड तयार झाला होता थर्मोन्यूक्लिअर हीटमुळे. तर हे सगळं युरेनियम जे ते एकाच एजमधलं होतं, 4 ते 5 बिलियन वर्षापूर्वी. याचं जे आन्सर आहे तर ते रेडिओ ॲक्टिव्ह डिकेमध्ये आपल्याला मिळतं. सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह डिके आहे त्यावरून आपण हे पाहू शकतो. लिक्विडमध्ये युरेनियम हे डायल्युटेड आहे आणि मग ते वॉश्ड होतं ज्यावेळेस लिक्विड सॉलिडिफाईज होतं त्यावेळेस. तर हे युरेनियम जे हे फ्री नाही आहे, फ्रीली मूव्ह नाही करू शकत. त्याचा डीके जो आहे तो लेडमध्ये हायली लोकलाइज रिजनमध्ये फक्त आहे. याचं जे रॅशन आहे युरेनियमचं स्टेबल प्रॉडक्ट आहे. लेड इंडिकेट करतं टाईम आणि त्याच्यामध्ये अर्थ क्रस्टमध्ये ते कधी आलं हे आपण सांगू शकतो. युरेनियम लेड मेथड जी आहे ती प्री कॅम्ब्रियन रॉक्स जे आहेत ते ओल्डेस्ट रॉक आहेत, ते 3300 मिलियन वर्षापूर्वीचे आहेत असं आपल्याला कळतं. नाव डिटर्मिनेशन म्हणजे फोसाईलचं जे एज आहे ते जर आपण शोधलं तर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आपण पाहू शकतो, आपल्याला ॲनालाइज करता येऊ शकतो. रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन C14 हे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि त्यामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये ते असतं. आणि नॅचरली ऑकरिंग C12 याचा UV लाईटशी संबंध आहे. तर मग त्याचा CO214 तयार होतं, ते प्लांटमध्ये जातं आणि मग ॲनिमल मटेरियल जे ते बाहेर येतं. त्याचा जो रेशो आहे C14चा तो C14चा C12शी रेशो काढला ते लाईफमध्ये कॉन्स्टंट राहतं. कॉन्स्टंट इंटरॅक्शन बायोलॉजिकल ऑर्गॅनिझममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये होत असते. म्हणून ज्यावेळेस डेथ होते आणि त्यावेळेस जीवाश्म तयार होतं तर हा जो रेशो आहे तो कमी होतो. C14चं डिके होऊन जातं आणि त्यामुळे फोसिलाइज्ड इंडिव्हिज्युअल जिवंत केव्हा होतो तर याचं आपण कम्पेअर करून काढू शकतो C14 आणि C12 मध्ये. तर हे लाईफमध्ये मेंटेन ठेवलं जातं. रेडिओ ॲक्टिव्ह कार्बनला हाफ लाईफ असतो साधारणपणे 5568 ±30 वर्ष आणि त्याच्यामध्ये आपण मोजून काढू शकतो 25,000 वर्षापूर्वी साधारणपणे 5 हाफ लाईफ त्यामध्ये होऊन गेले. हे जे रिझल्ट आहेत ते C14च्या अमाऊंटमुळे ऑर्गॅनिझममध्ये एकदम कमी अमाऊंट्स आहे ते C14. रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन डेटिंग जे लिबीने 1949 मध्ये काढलं तर ते एक्सलंट आहे. अँथ्रोपॉलॉजिकल स्टडीजसाठी ते आपल्याला एकदम चांगलं आहे. अर्ली ट्रायबल सिव्हिलायझेशनचा आपण स्टडी त्याच्यावरून करू शकतो. पण अगदी पूर्वीचा स्ट्रॅटा जो आहे त्याच्यापासून आपल्याला काढता येत नाही. रिसेंटली
हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे रेडिओ पोटॅशियमचं म्हणजे K40, त्यानंतर आर्गॉन आणि रुबिडियम, त्यानंतर स्ट्रॉन्शियम, ते हल्ली वापर केला जातो सेम पद्धतीने. फोसाईलचं डेटिंग बिअरिंग जे आहे ते पाहण्यासाठी रॉकचं, दगडांचं, तर कोणत्याही एजमध्ये ते आपल्याला डेटिंग पाहण्यासाठी तो टाईप जो आहे तो आपल्याला दिसतो. K40चा वापर करतात. हाफ लाईफ जे ते 1.3 बिलियन इयर वर्षापूर्वी ते आपण करू शकतो. तर ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन जे ते मोस्ट रॉकमध्ये दिसून येतं. मोर ॲक्युरेट मेथड जी आहे रॉकची किंवा रॉकच्या कॉम्पोजिशनची, त्यामुळे 5 लाख वर्षापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. रेडिओ ॲक्टिव्ह पोटॅशियम डेटिंग मेथड जी आहे ती पण खूप मोठी आहे. त्यामुळे 17,50,000 वर्षापूर्वीचं आपण पाहू शकतो. आणि फोसाईल्सला वेगळे वेगळे नावं देऊ शकतो. नेचरमधले फोसाईल्स जे ते आयडेंटिफाय करू शकतो. न फायलोजेनी ऑफ हॉर्स म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ हॉर्स. हॉर्सचं इव्हॉल्युशन कसं झालं हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इव्हॉल्युशन ऑफ हॉर्स. ओके, नंतर तुम्हाला हा सगळा टेबल समजून घ्यायचा आहे शेवटच्या पानांमध्ये. पुढचं लेक्चर आपलं खूप छोटं होऊन जाईल, म्हणून आता आपण इथेच थांबू. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. फायलॉजेनी ऑफ हॉर्स जे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. फायलॉजेनी ऑफ हॉर्स म्हणजे याच्यामध्ये घोड्याची उत्क्रांती कशी झाली आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, थांबू आता.